हॅलो. तुम्हाला पण कोविडनंतर हिपमध्ये पेन होत आहे का? हिप म्हणजे काय तर खुबा दुखणे. तर कोविडमध्ये जे रुग्ण खूप गंभीर होते, सीरियस होते, त्या लोकांना स्टिरॉइडल ट्रीटमेंट्स दिल्या गेल्या. सो हे अकॉर्डिंग टू द रिसर्च आहे, की ज्या लोकांना ट्रीटमेंट दिल्या गेल्या त्यामध्ये काही तरुण लोकंसुद्धा होते आणि वयस्करसुद्धा होते. पण त्या लोकांमध्ये 4 ते 5 वर्षानंतर खुब्याचं दुखणं खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यात जो कॉमन आहे तो एव्हीएन, व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. त्याच्यामध्ये काय होतं, तर तुमच्या खुब्याचा जो रक्तप्रवाह आहे तो थांबतो आणि त्याच्यामुळे तुमचा जॉईंट खराब होतो आणि बऱ्याच लोकांना सर्जरीला सुद्धा जावं लागलं. तर मला सांगायचं हेच आहे, की जर तुम्हाला असं काही होत असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्थोपॅडिक डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. फिजिओथेरपिस्टची यामध्ये भूमिका काय असते, तर पेन मॅनेज करणं. सो पेन मॅनेज करणं, त्याच्यानंतर तुमचं हिप आणि ग्लूट्स खूप वीक झालेले असतात ह्या केसमध्ये. सो ग्लूट आणि हिप स्ट्रेंथनिंग आहे. त्याच्यानंतर त्या जॉईंटवरचा स्ट्रेस कसा कमी करता येईल याच्यावर फिजिओथेरपिस्ट खूप मदत करू शकतात. आणि जर तुमची सर्जरी झाली आहे एव्हीएनमुळे, त्याच्यानंतरचं सुद्धा फिजिओथेरपी खूप महत्त्वाची असते. सो त्यामुळे तुम्ही परत नॉर्मल चालू शकता. धन्यवाद.